हे बंद असल्यामुळे झालेले आहे. तर ते नेमकं कशामुळे झालेलं आहे? कारण त्यामुळे लोकांच्या मनात शंका उत्पन्न होते. काही पेट्रोल पंप हे नेहमीप्रमाणे एक साधारणतः 4 ते 5% पेट्रोल पंप काही ना काही कारणामुळे बंद राहतात. काही पेट्रोल पंप त्यांचं फायनान्शियल कारणामुळे बंद राहतात. काही पेट्रोल पंप त्यांचे जे काही वर्क करायचे असतात त्या अनुषंगाने बंद राहतात किंवा अजूनही इतर कारणं राहतात. पण कुठलाही पेट्रोल पंप जो बंद असेल त्यामध्ये सप्लाय हे कारण नाहीये. आम्ही रेग्युलरली तिन्ही कंपनीच्या एजन्सीची आणि त्यांच्या सप्लायरची रेग्युलरली बैठक घेतो आणि फक्त कोल्हापूरमध्येच नाही तर राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये कंटिन्युअस योग्य पद्धतीने सप्लाय सुरू आहे. इतर कोणत्याही जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची गर्दी पेट्रोल पंपामध्ये दिसून येत नाही. ती फक्त कोल्हापूरमध्ये जी काल आपल्याला दिसून आली आणि त्याचा परिणाम सेल जो 25 ते 30% वाढला त्यावरती दिसून आला. त्यामुळे आता परत एकदा सर्वांना नम्र आव्हान आहे, सप्लाय पेट्रोलचा आहे तो कंटिन्युअसली चालू राहणार आहे. पेट्रोलच्या सप्लायमध्ये किंवा डिझेलच्या सप्लायमध्ये कुठेही अडचण येणार नाही. त्यामुळे परवापर्यंत ज्या पद्धतीने आपण पेट्रोल पंपवरती गरजेनुसार येत होतो आणि त्या पद्धतीने आपण पेट्रोलची खरेदी करत होतो आणि आवश्यक एवढीच आपण बाईंग करत होतो. कृपया त्या पद्धतीनेच बाईंग करून एक जबाबदारीचं पालन करून आपण सहकार्य करावं, जेणेकरून सप्लाय तर रेग्युलरली होणारच आहे, परंतु पेट्रोल पंपवरती विनाकारण गर्दी होऊन इतरांनाही अडचणी आपल्याकडून निर्माण होऊ नये. पण याचं कारण समजलं जातं की याच्या आधी क्रेडिटवरती इंधन मिळत होतं. ते कंपन्यांकडून बंद केल्यामुळे जेवढा मालक त्या ठिकाणी पैसे भरेल तेवढंच इंधन मिळते. तर याबद्दल काय नेमकं आहे? कोणतंही कारण किंवा कुठलीही त्यांची सेलिंग किंवा बाईंगची पद्धत असेल तरी सुद्धा जो काही सप्लाय आपल्याला पेट्रोलचा लागतो, उदाहरणार्थ बीपीसीएलचे 119 पेट्रोल पंप जिल्ह्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागामध्ये सध्या सुरू आहेत. त्या ह्या पेट्रोल पंपावरून 240 किलो लिटर पेट्रोल आणि साधारणतः 290 किलो लिटर डिझेल एवढी विक्री रोज केली जाते. काल साधारणतः पेट्रोलची जी त्यांची विक्री होती ती 300 किलो लिटर वरती गेलेली होती आणि डिझेलची विक्री आहे ती 320 किलो लिटर वरती गेलेली होती. हे पॅनिक बाईंगमुळे विक्री किंवा पेट्रोल डिझेलची खरेदी वाढलेली होती. सप्लाय आहे तो कंटिन्युअसली जो प्रत्येक पेट्रोल पंपची कॅपॅसिटी आहे तेवढा रेग्युलरली आणि कंटिन्युअसली केला जातोय. त्यामुळे कोणत्याही कारण किंवा कोणत्याही अफवांवरती कृपया आपण विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाला सर्व नागरिकांनी सहकार्य करावं. गॅस पुरवठ्याच्या बाबतीत काय नेमकी सध्या कारण मागील 2 ते 3 प्रमाण त्याचं कमी झालेलं दिसते आलेल्या एकूणच गॅससाठी. गॅस पुरवठाबाबत सुद्धा शासनाच्या सूचनेनुसार डोमेस्टिक एलपीजीचा पुरवठा जी काय आपण टाइमलाईन ग्रामीण आणि शहरीसाठी निश्चित केलेली आहे त्यानुसार पुरवठा केला जात आहे. गॅसच्या अनुषंगाने एक व्हॉट्सॲप नंबर आणि हेल्पलाईन सुद्धा आपण पुरवठा विभागामार्फत तयार केलेली आहे. त्याच्यावरती जर काही तक्रारी आल्या तर त्याचं आपण निराकरण करतोय. गॅस बाबत सुद्धा माझं सर्वांना परत एकदा नम्र आव्हान आहे की पॅनिक बाईंग आपल्याला आवश्यकता आहे तेव्हाच जर आपण बुकिंग केलं आणि पॅनिक बाईंग जर झालं नाही तर सर्वांना पुरवठा होईल अशा पद्धतीचा गॅसचा एलपीजीचा आपला सप्लाय आहे आणि त्या पद्धतीने या तिन्ही कंपन्यांकडून एलपीजीचा पुरवठा सुद्धा आपल्याला होतोय. गॅसच्या बाबतही कोणीही कोणत्या अफवांवरती विश्वास कृपया ठेवू नये आणि लोकल लेवलला एखाद्या एजन्सी बाबत आपल्याला काय अडचण असेल, एखादी तक्रार असेल तर कृपया आम्ही दिलेल्या हेल्पलाईन वरती जर आपण तशी तक्रार नोंदवली तर तात्काळ त्याचं निराकरण केलं जाईल. कोल्हापूर ग्रामीणमध्ये त्याचबरोबर शहरी भागामध्ये देखील आता पेट्रोल पंपावरती प्रचंड गर्दी आहे. लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे की पेट्रोल डिझेल संपेल त्यामुळे गर्दी होती. काय वस्तुस्थिती आहे? सर्वांना नमस्कार. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये IOCL, HPCL आणि BPCLचे जे आपले पेट्रोल पंप आहेत त्या पेट्रोल पंपवरती कंटिन्युअस पेट्रोलचा सप्लाय जो आहे आवश्यकतेनुसार सुरू आहे. सर्व पेट्रोल पंपवरती जो काही बफर स्टॉक जो लागतो तो सुद्धा अवेलेबल आहे. फक्त मागच्या 2 दिवसापासून ज्या काही अफवा पसरत होत्या त्यामुळे पेट्रोल पंपावरती जास्तीत जास्त गाड्या येणं आणि पॅनिक बाईंग हे प्रमाण वाढलेलं कालच्या नंबरमध्ये आपल्याला दिसलेलं आहे. काल साधारणतः 25 ते 30% एक्स्ट्रा बाईंग टोटली सर्व पेट्रोल पंपावरती पेट्रोलचं असेल डिझेलचं असेल झालेलं दिसून आलेलं आहे आणि जेवढा आवश्यक सप्लाय आहे तो तिन्ही कंपन्यांनी प्रत्येक पेट्रोल पंपावरती सप्लाय सुद्धा केलेला आहे. माझं सर्व कोल्हापूरकरांना नम्र आव्हान आहे की पेट्रोल आणि डिझेलचा साठा पूर्ण आपल्या देशभरामध्ये आपल्या राज्यामधील सर्व जिल्ह्यांमध्ये साठा आहे.
जे आवश्यक आहे तसा साठा ही सप्लाय चेन आहे ती सुद्धा कंटिन्युअसली सप्लाय करत आहे. कोणत्याही अफवांवरती विश्वास न ठेवता आपण पॅनिक बाईंग करू नये. आपल्याला आवश्यक आहे तसंच पेट्रोलची डिझेलची खरेदी आपण करावी आणि त्यानुसारच आपण पेट्रोल पंपावरती यावं. विनाकारण आपण अफवांवरती विश्वास ठेवून पेट्रोल पंपावरती गर्दी केल्यामुळे पॅनिक बाईंग वाढते आणि पेट्रोल पंपावरती मॅनेजमेंट करण्यामध्ये पेट्रोल पंप चालकांना सुद्धा अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे परत एकदा सर्वांना नम्र आव्हान आहे, आवश्यकता असेल तरच पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावरती या. एक जबाबदार नागरिक म्हणून जबाबदारीची जाणीव ठेवून आपण प्रशासनाला सहकार्य करा.